वर्षानुवर्ष धुळीच्या बिडख्यात अडकलेले वाघोली गावकरी तिवसा मतदारसंघातील सोफिया कंपनीकडनं निर्माण होणाऱ्या प्रदूषणाने नागरिक त्रस्त झाले आहेत। आरोग्य धोक्यात, प्रशासन गप्प। आता गावकऱ्यांचा संयम सुटला आहे आणि सुरू झाली आहे तीव्र आंदोलनाची तयारी। पाहूया धुळीमुळे गुदमरत असलेल्या वाघोली गावाची ही सत्यकथा। अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघ येथील वाघोली गावातील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षांपासून एका समस्येने त्रस्त आहेत, ती म्हणजे सोफिया कंपनीकडून निर्माण होणारी प्रचंड धूळ। कंपनीच्या अविरत धुळीमुळे गावातील नागरिकांचे श्वसनाचे विकार, त्वचा विकार आणि दृष्टी संबंधी समस्या निर्माण झाल्या आहेत। या समस्येविरोधात गावकऱ्यांनी प्रशासनाला सातत्याने निवेदने दिली, पत्रव्यवहार केला, मात्र अद्याप प्रशासनाच्या कानावर जणू काही जाऊच दिलं गेलं नाही, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत। मंगळवार 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वपक्षीय आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीत तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडेही उपस्थित होते, मात्र बैठकीतून कोणताही ठोस तोडगा निघाला नाही, हे ग्रामस्थांनी स्पष्ट केलं। ग्रामस्थांनी दिलेला इशारा गंभीर आहे। लवकरच जर या धुळीचा प्रश्न निकाली लागला नाही तर गावकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत। इतकंच नाही तर या सोफिया कंपनीसाठी अनेकांनी शेतजमीन सरकारला दिली आणि त्या बदल्यात शासकीय नोकरी देण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिलं होतं, मात्र 8 ते 10 वर्ष उलटून गेली तरी अद्याप ग्रामस्थांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय। या सर्व समस्यांविरोधात ग्रामस्थांनी गंभीर इशारा दिला आहे। वाघोली गाव जरी शांत असलं तरी इथे उद्या जन आक्रोश उसळू शकतो, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला यावेळी दिला। मी वीरेंद्र लंगडे, तालुका अध्यक्ष बीजेपी। आज आम्ही कलेक्टर ऑफिस कडे आलो होतो। हे सर्व जे तुम्हाला इथे दिसत आहे सर्व गावकरी हे वाघोली खेडा आहे, सोफियाला लागून त्या खेड्यातले आहे। तर यांचे 50 ते 55 जे घर तिथे आहे वाघोली गावातील, ते सोफियापासून म्हणजे त्या भिंतीपासून 100 ते 150 फुटावर मीटरवर आहेत। तर यांच्या घरामध्ये रात्रीचा जर आपण बकेट किंवा कशाचे पाण्याचं भरून ठेवलं तर त्याच्यावर रात्री सकाळचा असा साय तयार होऊन जाते आणि पिण्याच्या श्वास जेव्हा आपण घेतो तर असं जाणवते की इथे काहीतरी म्हणजे जसं आपल्याला दुर्गंधीचा वास येतो अशा पद्धतीचं काहीतरी श्वासामध्ये जाण्यासारखं आपल्याला जाणवते। अशा पद्धतीची यांना जी तकलीफ आहे ही 15 ते 16 वर्षापासून 12-13 वर्षापासून चालू आहे। या तकलीफमध्ये हे लोक तिथे जीवन जगत आहे। तर आमचं कलेक्टर ऑफिस कडे आणि सोफियाकडे एवढंच म्हणणं होतं की हे जे 50 ते 55 घर आहे यांना इथून दुसरीकडे शिफ्ट करावं, नाहीतर यांची शेवटपर्यंत जे व्यवस्था कशी तरी त्या राखीची व्यवस्था लावी, एवढेच आमचे सर्वांची मागणी होती। आज जिल्हाधिकारी यांची तुमची बैठक झाली, नेमकं काय निर्णय निघाला याच्यामधून त्यांचं आमचा जो विषय याच्यावर कोणताच तोडगा निघाला नाही। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही एका महिन्यामध्ये कोणीतरी तोडगा काढू, तिथे स्प्रिंकलर लावू, हे लावू। सर एवढा मोठी राख राहते तिथं, 400-500 ट्रक रोजचे निघतात, त्याच्यामध्ये या स्प्रिंकलर वगैरे काय राख रोखणार आहे? जी तकलीफ होत आहे तिच्या रहिवाशांना होत आहे। आणि जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं त्यांची जे स्कीम येते म्हणजे स्कीम आपल्या चेकिंगसाठी येते, तर ती म्हणत आहे की गावातला धूर आहे। तुम्ही सांगा, मोदीजींनी एवढे मोठे सिलेंडर दिले, गावात धूरच नाही आहे कसं? त्यांचा धूर आमच्या म्हणजे यांच्या घरावर येत आहे आणि ते लोक उलटे टिलते लोक त्यांना सांगून ते असे प्रश्न विस्कळीत पाडत आहे। आमचं जे समोरचं पाऊल राहील हे असंच राहील। आम्ही त्यांची 1 महिना वाट पाहू। यानंतर हे जर एका महिन्यामध्ये काम झालं नाही, जेवढे 50-55 घर आहे सर्व कुटुंब आम्ही येऊन आमचे मुलं बाळ सर्व जण उपोषणाला येते कलेक्टर ऑफिसवर बसू। काय नाव आपलं? माझं नाव सोनाली नंदकिशोर तायडे। मी अमरावतीला वडाडीला राहते। वाघोली माझं माहेर आहे। तिथे माझ्या आई वडिलांची जमीन गेलेली आहे आणि माझे आई वडील वारले आणि त्यांचं वारीस फक्त माझा भाऊ आणि मी आहे। पण माझी प्रकल्पामध्ये जमीन गेलेली आहे माझ्या वडिलांची। त्यांनी नोकरीसाठी आम्ही अप्लाय केला होता, पण त्यांनी आम्हाला घेतले नाही आणि जे काही आमचे वावराचे पैसे होते ते पण आम्हाला मिळाले नाही। आणि 2016 पासून मी त्यांना अप्लाय केलेला आहे, त्यांना मला असं काही हे दिलं नाही, रिप्लाय दिला नाही आहे। आज बैठक झाली तुमचे कलेक्टर सोबत, काय निर्णय? त्यांना आम्ही सांगितलेलं आहे तर ते सांगत होते की बा निर्णय घेऊ, आम्ही लिस्ट घेतलेली आहे त्यांनी, परमनंट नाही ठेकेदारीत निकाल लावणार आहे असं सांगितलं। वाघोली गावकऱ्यांचे धुळी विरोधातील आंदोलन केवळ त्यांच्या आरोग्याचे संरक्षण नसून त्यांच्या हक्कासाठीचा संघर्ष आहे। एकीकडे प्रदूषणाने जीवन गिळंकृत केलं आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षाने जनतेचा विश्वास ढासळतो आहे। आता वेळ आली आहे प्रशासनाने जागे होऊन त्वरित पावलं उचलावीत, अन्यथा वाघोलीकरांचा संयमाचा बांध तुटेल आणि तीव्र जन आंदोलन उफाळेल।